गुड मॉर्निंग. सब पढ़े आगे बढ़े. अध्ययन निष्पत्ती. इतिहासाची विविध साधने ओळखतात आणि त्यांचा या काळातील इतिहासाच्या पुनर्लेखनासाठी उपयोग स्पष्ट करतात. इयत्ता 8वी, विषय इतिहास, प्रकरण पहिले, इतिहासाची साधने. मित्रांनो, इतिहासाची साधने 3 प्रकारची असतात: भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. तर आपण बघूया एक एक. सर्वप्रथम भौतिक साधने. तर भौतिक साधने म्हणजे काय? तर जे अस्तित्वात आहे, जे भौतिक स्वरूपात आहे, मटेरियलिस्टिक स्वरूपात आहे, त्याला भौतिक साधने असे म्हणतात. मग या भौतिक साधनांमध्ये काय काय येतं? तर या भौतिक साधनांमध्ये येते किल्ले, स्मारके, लेणी, तुरुंग, इमारती, पूल, रस्ते, पुतळे, अशा अनेक गोष्टी ज्या अस्तित्वात आहेत आणि भौतिक स्वरूपात आहेत, म्हणून यांना भौतिक साधने असे म्हणतात. त्या काळातली असलेली नाणी, त्या कोणत्या धातूचे होते, त्यांचा आकार कसा होता, त्या विषयांवरील विविधता, यावरून त्या काळातील भारतातील महत्त्वाचे प्रश्न देखील आपल्याला समजतात. अशा प्रकारची ही नाणी, ज्याला आज आपण कॉइन्स असे म्हणतो. त्यानंतर ताम्रपट बघितलं, इमारती आपण बघत असतो. त्याचबरोबर स्मारके, ज्याला मॉन्युमेंट्स असं इंग्लिशमधून म्हणत असतात. तर ही स्मारके देखील ऐतिहासिक काळात त्या काळी बांधली गेलेली आहेत. वेगवेगळे या स्मारके आणि किल्ले, जे किल्ल्यांना आपण छत्रपती शिवरायांच्या अगोदरच्या काळापासून अस्तित्वात होते, मात्र छत्रपती शिवरायांच्या काळापासून खऱ्या अर्थाने आपल्याला गड आणि किल्ल्यांची माहिती अधिकाधिक स्पष्ट झाली. तर ही आहेत सगळी भारतातली असलेली किल्ले. त्या काळातील असलेली जी पूल होती, कशा पद्धतीचा पूल बनवला जायचा, कुठला मटेरियल त्या ठिकाणी वापरलं जायचं, त्याचबरोबर त्या काळात रस्ते कसे असायचे, तुरुंग कशी असायची, तसेच त्या काळामध्ये वेगवेगळ्या ऐतिहासिक ज्या डिझाईन आहेत, त्या आकृतिबद्ध डिझाईनिंगमध्ये कारंजे तयार केलेले असायचे, ज्यांना आज आपण फाउंटेन असं म्हणतो. बघितलं, पुतळे, सरदार वल्लभभाई पटेल, करेक्ट, स्टॅच्यू ऑफ युनिटी, व्हेरी गुड. तर असे अनेक पुतळे ही देखील इतिहासाची भौतिक साधने आहेत. दुसरा प्रकार आहे लिखित साधने, म्हणजे ज्या गोष्टी भूतकाळामध्ये लिहून ठेवल्या गेल्या आणि लिखित स्वरूपात त्या अस्तित्वात आहेत, म्हणून त्यांना लिखित साधने असे म्हणतात. मग ही लिखित साधने कोणकोणती? तर पत्रव्यवहार, कागदपत्रे, टपाल तिकीट, सरकारी गॅझेट, ग्रंथ, रोजनिशी, नियतकालिके, वृत्तपत्रे, अशी अनेक जी लिखित स्वरूपात लिहून ठेवलेली लिखाणं आहेत, यांना लिखित साधने असं म्हटलं जातं मित्रांनो. बरोबर. तर ही लिखित साधनांची अशा पद्धतीची तुम्ही आकृती तयार करून लक्षात ठेवू शकतात, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या काळामध्ये पॉइंट्स लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा खूप मदत होते. बरोबर. चालेल. पुढची मौखिक साधने. मग मौखिक साधने म्हणजे काय? की जी भौतिक स्वरूपात नाही, जी लिखित स्वरूपात नाही, तर जसेच्या तसे आपल्या मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे जे ट्रान्सफर झालेलं आहे ओरली, त्याला मौखिक साधने असे म्हणतात. मग मौखिक साधने म्हणजे काय? तर ती मुलाखती, प्रसंग वर्णने, लोककथा, लोकगीते, स्फूर्तिगीते, ओव्या, मेळे, जलसे, कलापथके आणि पोवाडे, ही सगळी मौखिक साधनांचा प्रकार आहे. कारण अगोदरच्या काळामध्ये हे प्रकार वापरला जात असायचा. जसं आता बहिणाबाई चौधरी यांच्या ओव्या आहेत, ही मौखिक होती. तशी काही अनेक लोकगीते आहेत, जसं खानदेशातील असलेले कानूमातीचे गीते, तसंच लोककथा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पोवाडे. ही पोवाडे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांच्या काळात खऱ्या अर्थाने लिहिले गेले. असे अनेक अंगावर शहारे आणणारे छत्रपती शिवरायांचा पोवाडा असेल, छत्रपती संभाजीराजांचा पोवाडा असेल, असे अनेक पोवाडे. तर आपण
ऐकूया पोवाडा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवप्रभूचा गातो गुणगान जी जी जी. शिवप्रभूचा आदि नमन साधू संताला, आदि नमन साधू संताला, ज्ञानेश्वराला, एकनाथाला, रामदासाला, रामदासाला, तुकाराम गाडगे बाबांच्या गुरुचरणाला. अशा छत्रपती शिवरायांच्या आणि संतांच्या महिमा देखील आपल्याला या पोवाड्यांच्या माध्यमातून बघायला मिळतात. तर याच्या नंतरचा भाग पुढच्या भागात बघूया. तर आता थांबूया. धन्यवाद.